36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. जळगाव तालुक्यातील फत्तेपूरजवळ असलेल्या प्रसिद्ध ढालकी गोदरी धबधब्यावर मंगळवारी 4 ऑगस्ट दुपारी पर्यटनादरम्यान एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. धबधब्याच्या परिसरात पाय घसरून खोल दरीमध्ये कोसळल्यानं बुलढाण्यातील 25 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. आकाश अरुण पडघा, वय वर्ष 25, राहणार बुलढाणा असं या मृत तरुणाचं नाव आहे. आनंदोत्सवाचंच रूपांतर शोकांतिकेत मिळालेल्या माहितीनुसार आकाश हा महाविद्यालयामध्ये पदवीच्या अंतिम वर्षामध्ये शिकत होता. पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी तो आपल्या 5 ते 6 मित्रांसह ढालकी धबधबा परिसरामध्ये आलेला होता. धबधब्याजवळ फिरताना आणि पाण्यामध्ये उतरला असता त्याचा अचानक पाय घसरला. त्यामुळे तो थेट खोल दरीमध्ये कोसळला आणि गंभीर जखमी झाला. घटनेनंतर त्याच्या मित्रांनी अत्यंत प्रसंगावधान आणि धैर्य दाखवत सुमारे 1 किलोमीटर अंतरावरून त्याला उचलून सुरक्षित ठिकाणी आणलं. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने तातडीने रुग्णवाहिका बोलावून त्याला प्रथम फत्तेपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलंय. तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर प्रकृती अत्यंत गंभीर असताना त्याला जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र तपासणी अंती डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलंय. आकाश हा आपल्या आईवडिलांना एकुलता एक मुलगा होता. त्याच्या या अकस्मात जाण्यानं पडघा कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. संपूर्ण बुलढाणा परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. जळगाव पोलिसांनी या घटनेचा पंचनामा करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. पावसाळ्यामध्ये ढालकी धबधबा, दऱ्या आणि निसरड्या कड्यांच्या ठिकाणी पर्यटन करताना पर्यटकांनी सुरक्षेची विशेष काळजी घ्यावी. धोकादायक ठिकाणी सेल्फी घेणे, खोल पाण्यामध्ये उतरणे किंवा प्रशासकीय नियमांचं सूचनांचं उल्लंघन करणं जीवावर बेतू शकतं. कृपया सुरक्षेचे नियम पाळूनच निसर्गाचा आनंद घ्यावा. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी कृष्णा पाटील, जामनेर, जळगाव.